मित्रांनो, जय जिजाऊ. मी गजानन खंदारे, जिल्हा प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, जिल्हा वाशिम. सर्वांना सर्वप्रथम बळी प्रतिपदेच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि या शुभेच्छाच्या निमित्ताने समाजामध्ये काही असामाजिक भडवी तत्व असतात. कुठलेही धार्मिक संदर्भ किंवा सामाजिक सांस्कृतिक संदर्भ माहीत नसलेली ही तत्व समाजामध्ये वारंवार तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी बऱ्याचदा कडवं होणं लागतं. आणि जे काही बहुजन महामानव आहेत, देवदेवता आहेत, तर त्यांचं वारंवार विटंबना आणि अपमान करण्याचा प्रयत्न या तत्वांकडून सातत्यानं होत असतो. आज बलिप्रतिपदेचा दिवस, दिवाळीचा सण काल साजरा झाला. कृषी आणि ऋषी संस्कृतीचा मूलाधार असलेला हा सण, या सणाचं सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय प्राचीन सण म्हणून पूर्वापार अशी ओळख आहे. शेती आणि माती निसर्ग तत्वाची जपणूक करणारी आपली कृषी आणि ऋषी संस्कृती आहे. ऋषी संस्कृती म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञान, विज्ञान, अध्यात्म इत्यादी गोष्टींचा उहापोह होतो, त्यालाच जोड म्हणून आपण सगळ्यांनी कृषी संस्कृती स्वीकारलेली आहे. आणि त्याला काही अनावश्यक संदर्भ जोडलेले आहेत. दरवर्षी आमचा जे काही मुला निवासी बळीराजा आहे, तर जे अतिशय महापराक्रमी, उदारमतवादी, दानशूर आणि ज्यांची अतिशय एक चांगला राजा म्हणून ख्याती आहे, त्या बळीराजाचा अवमान करण्याच्या घटना वारंवार या असामाजिक तत्वांकडून होत असतात. विकृतपणे, खोडसाळपणाने अशा घटना समोर येत असतात. सामाजिक एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ऍड बनाव या प्लॅटफॉर्मवर आज जे काही जाहिरात सेवा पुरवते किंवा बॅनर्स, फ्लेक्स जे काही देण्याची सेवा पुरवणारा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि याच्यावर जाणीवपूर्वक आज बळीराजाचे फोटो त्यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. वामन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याचा पुन्हा एकदा अवमान करण्याचा प्रयत्न करतो आहे, हे त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. आणि सगळ्यात आधी बळीराजा आणि वामन या संदर्भातील अनेकांना ज्या काही कथा आहेत त्या पुरेपूर माहीत नाहीत, किंवा या मागचे जे काही धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ आहेत तर त्या गोष्टीचं ज्ञान नाही. आणि या तत्वांना कोणीतरी पुढे करत असतं आणि अशातून ह्या कृती घडत असतात. आम्ही त्याचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून योग्य रीतीने समाचारही घेतला. त्याने शेवटी माफीही मागितली, जाहीर माफी मागितली आणि त्या सगळ्या पोस्ट त्याच्यातून हटवल्या. मात्र भागवत पुराणामध्ये जी काही बळीराजाच्या संदर्भाची, वामन पुराणाची जी काही कथा आढळते, तर त्याच्यामध्ये बळीराजाची जी काही चर्चा आहे, तर त्याच्यामध्ये बळीराजा हा अतिशय दानशूर, उदारमतवादी राजा होता. त्याच्या प्रजेमध्ये कोणीही दुःखी नव्हतं, सगळे चंगळवादी होते. आणि अशा स्थितीमध्ये त्याला कुठेतरी स्वर्गावर सुद्धा या बळीचं राज्य असलं पाहिजे, अशी अभिलाषा निर्माण झाल्याचं त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि त्या गोष्टीमुळे इंद्र कुठेतरी अस्वस्थ झाले. इंद्र कोण होते हे वेगळं सांगायची गरज नाही आणि आम्हाला त्या फंदातही पडायचं नाही. परंतु मग अस्वस्थ झाले आणि मग वामन अवताराची जी काही कपट नीती आहे, तर त्या कपट नीतीनं बळीचं राज्य कसं हिरवलं आणि त्याला पाताळात कसं घातलं गेलं, याच्या ज्या काही दंतकथा आहेत, तर त्याला काही पौराणिक संदर्भ आहेत. ते खरे आहेत, खोटे आहेत, यावर आम्हाला चिकित्सा करायची नाही. पण याबाबत ज्या काही चिकित्सा समोर आलेल्या आहेत, तर ऋग्वेद आणि ऋग्वेदातील तथ्य या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अतिशय महत्वाचा चिकित्सा ग्रंथ लिहिलेला आहे. याच गोष्टीवर राची ढेरे यांची सुद्धा ग्रंथसंपदा अस्तित्वात आहे. सोबतच जे काही महाभारत आहे त्याच्यामधलं शांती पर्व आहे, याच्यातही या कथांचा उल्लेख आहे. विष्णू पुराणामध्येही या कथांचा उल्लेख आहे. आणि अशा स्थितीमध्ये याचं जे काही बळीराजाचं जे काही सांस्कृतिक, सामाजिक जे काही महत्व आहे, संदर्भ आहे, तर वामनाने, कपटाने बळीराजाला पाताळात घातलं, हेच त्याच्यातून सिद्ध होतं. आणि याच्यातून उदारमतवाद आणि दानशीलता हे बळीराजांचं वैशिष्ट्य असताना, कूटनीतीने जो काही मूल निवासी राजा आहे, जो प्रजेचं हित पाहणारा आहे, त्याचा एक प्रकारे या चित्रातून अवमान केल्याचंच प्रकट होतंय. आणि ही कूटनीती वारंवार समोर येते. राजाच्या डोक्यावर पाय ठेवणं म्हणजे त्यांच्या अहंकाराचं दमन केलं असं त्यांना त्याच्यातून सिद्ध करायचं. मात्र बळीराजाकडे कुठला अहंकार होता? कारण बळीराजा हा एक शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा आहे, मूलदैवत आहे, कुलदैवत आहे. आणि या दैवताच्या डोक्यावर पाय ठेवणं हे तुमच्या, आमच्या सर्वांच्या साठी एक अवमानकारक असं हे दृश्य आहे. याशिवाय इतर अनेक ग्रंथही याबाबत प्रसिद्ध आहेत.
आणि या सर्वच ग्रंथामधून बळीराजावर जो काही अन्याय झाला त्या अन्यायाची बाजूच स्पष्ट होते आणि असे असताना काही असामाजिक तत्वाकडून वारंवार ह्या घटना पुढे पुढे आणल्या जातात. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अशा या तत्वांना माफी मागायला भाग पाडलं. मात्र या गोष्टीतून आम्हाला इशारा द्यायचा की आमचे बहुजनांचे जे काही महामानव असतील, देवदेवता असतील, तर त्या देवदेवतांचा कोणीही असा अवमान करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे आणि संभाजी ब्रिगेड काय करू शकतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. तेव्हा तुर्तास धन्यवाद.